पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। ऐन पालिका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये नागरिकांनी हे आंदोलन केल्याने उमेदवार चांगलेच अडचणीमध्ये आले। इथल्या शेकडो रहिवाशांना गेल्या 7 महिन्यापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे अखेर नागरिकांनी इथला मुख्य रस्ता रोखला आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला। दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी पाणी पुरवठा सुरळीत असून नागरिकांपर्यंत पाणी का पोहोचत नाही हे पाहणार असून पाणी समस्येच्या संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं आश्वासन नागरिकांना दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। सात महिने पाऊस पडला मग पाणी गेलं कुठे? तर वारंवार तक्रारी करून देखील कोणताही तोडगा निघालेला नव्हता। पाणी प्रश्नाच्या संदर्भात आता बदलापूरमधील नागरिक आक्रमक झालेले आहेत। पाण्यासाठी नागरिकांना रास्ता रोको करण्याची वेळ आलेली आहे। गेल्या 7 महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे आता महिला सुद्धा संतप्त झालेल्या होता। बदलापूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। तर नागरिकांपर्यंत पाणी का पोहोचत नाही याचा शोध घेणारे आणि पाणी समस्येच्या संदर्भात तोडगा काढणार असल्याचं आश्वासन आता देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। सात महिने पाऊस पडला मग पाणी गेलं कुठे? आज आम्हाला पाण्याचा एक थेंब सुद्धा आला नाहीये। आमचे लेकरं सकाळी शाळेत जाणारे, आम्हाला मुलांना आंघोळीला पाणी नव्हतं म्हणून आमचे लेकरं शाळेला सुद्धा गेले नाहीत। स्वयंपाकाला सुद्धा पाणी नाही आम्हाला। मग अशा परिस्थितीत आम्ही आता म्हणजे एक दिवस किंवा 2 दिवसाचा प्रश्न नाहीये, हा अनेक वर्षापासून चालत आलेला प्रश्न आहे। राजकारण पाण्याच्या याच्यामध्ये घ्यायलाच नाही पाहिजे। प्रत्येक माणसाला गरज आहे ती पाण्याची गरज आहे आणि राजकारण मध्ये आणून माणसाला त्रास देऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे। आम्हाला पाणी द्यावा। आम्ही साहेबांना मागणी केली, नाही पाणी मिळालं तर आम्ही उपोषण करू। का पाणी येत नाही तर एजीएमनी काहीतरी विचार करावा, आम्हाला पाणी द्यावं। या आजनी आम्ही 15 वेळा आलो साहेब, का आमच्यावर अत्याचार करतात, का करतात? आम्हाला पाणी द्या। आमचे 1.5 वर्ष राहिले सर्व्हिसला, 1.5 वर्षात रिटायर होणार। माझी आता इच्छा उडून गेली बदलापूर मध्ये की हा फ्लॅट विकावं। फ्लॅटची जेवढी घेतलेली किंमत तेवढी नाही भेटत साहेब। या पाण्यासाठी काय करायचं आम्ही सांगा, काय करायचं? तुमच्या मागते एवढं तरी सर्वांना पोहोचा आणि आम्हाला पाणी द्या ही नम्र विनंती। 4 दिवस पाणी जातं म्हणतात, 5 दिवशी येत नाही असं त्यांचं म्हणणं ऑब्जेक्शन आहे। तर ते कशामुळे होते आता आम्हाला नेमकं सर्च करून गरजेचं आहे की असा काय प्रॉब्लेम झाला। मोठी योजना मंजूर केली होती ना, आता ती मंजूर झाली आहे एवढ्या दिवसात। आता ती जेव्हा इम्प्लिमेंट होईल पूर्णपणे 100% तेव्हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। तोपर्यंत 3 वर्ष पुढे 3 वर्ष असा प्रॉब्लेम राहणारच आहे, कमतरता। 3 वर्ष मग ती योजना पूर्ण व्हायला कमीत कमी 3 वर्ष लागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।